सिया आणि चेतनच्या तपासात धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत आणि त्यातला एक म्हणजे आरोपी सिया आणि चेतननं केतनच्या हत्येपूर्वी अटक आणि पोलीस चौकशीतून बचावासाठी काही जपानी व्हिडिओ पाहिल्याचं समोर आलंय। 2 तासांचे जपानी व्हिडिओ सिया आणि चेतननं पाहिल्याची माहिती मिळतेय। चौकशीत शांत राहून कशी उत्तरं द्यायची या संदर्भात जपानी व्हिडिओ पाहून माहिती मिळवण्याचंही कळतंय। पोलिसांनी सिया आणि चेतनच्या वेब हिस्ट्रीतनं दोन्ही व्हिडिओची लिंक मिळवली आहे। आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत। नाझिम, अत्यंत धक्कादायक अशी माहिती आहे। एकंदरीत किती शांतपणे हा सगळा कट रचला होता हे यातनं समोर येत आहे। नाझिम, पूर्वी 18 जूनला केतन अग्रवालची हत्या करायचं हे आधीच ठरलेलं होतं आणि हत्येचा आधी बनाव करायचा की तो अपघात आहे आणि हा अपघाताचा बनाव किंवा या अपघाताचं बिंग जरी फुटलं आणि आपल्याला अटक केली तर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी पुढचीही तयारी करून ठेवलेली होती आणि ती तयारी म्हणजे पोलीस चौकशीला कसं सामोरं जायचं आणि यासाठीच त्यांनी काही जापनीज व्हिडिओ जे आहेत ते पाहिले होते। तब्बल 2 तासाचा हा जापनीज व्हिडिओ आहे आणि त्याच्या काही लिंक ज्या आहेत त्या मोबाईल डेटा जो रिकव्हर करण्यात आला त्यामध्ये सापडल्याची माहिती आहे। तसं काही चर्चा सुद्धा आता या ठिकाणी रंगलेली आहे। पोलीस सूत्रांकडून तशी माहिती या ठिकाणी उपलब्ध होते। तर हे व्हिडिओ काय होते तर पोलीस चौकशीमध्ये आपण कसं सामोरं गेलं पाहिजे याचं मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये होतं आणि त्या व्हिडिओच्या आधारेच पुढे आपण बघितलेलं होतं की ज्यावेळेला या दोघांना अटक करण्यात आली आणि पोलीस चौकशीमध्ये आपण कसं शांत राहायचं, कोणत्या प्रश्नाला कसं उत्तर द्यायचं, कोणत्या प्रश्नाचं उत्तर टाळता येईल का हे पाहायचं आणि तशा प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये सिया यांनी जे आहे ते पूर्णपणे सहकार्य जे आहे ते करत नव्हती। मात्र शेवटी पोलीस आहेत, पोलीस आपल्या पद्धतीनं सगळ्या माहिती काढत असतात। चौकशीमध्ये त्यांची कशा प्रकारे चौकशी केली पाहिजे, कसून चौकशी केली पाहिजे आणि हे सगळं त्यांनी केलं आणि त्यामध्ये लक्षात आलं की तिनं हे जपानीज व्हिडिओ जे आहेत ते पाहिले होते। 2 तासाचे व्हिडिओ होते। मार्गदर्शन तिनं त्यातून घेतलं आणि पोलीस चौकशीला कसं सामोरं जायचं हे त्यातून घेतल्याचं आता बोललं जात आहे। नक्कीच नाझिम, त्यामुळे किती तपशीलवार हा सगळा कट रचलेला होता हे सुद्धा यातून प्रतीत होत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर केतन अग्रवाल हत्ये प्रकरणाची आताची एक मोठी बातमी आहे। आरोपी सिया आणि चेतननं केतनच्या हत्येपूर्वी जपानी व्हिडिओज बघितले आणि त्यातून पोलिसांच्या चौकशीमध्ये शांत राहून कशी उत्तरं द्यायची हे त्यांनी शिकलेलं होतं। या संदर्भात अभ्यास केलेला होता अशी सुद्धा धक्कादायक माहिती समोर येते। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावरती एफडीएने कारवाई केली आहे। सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये असलेल्या मसाल्याच्या दुकानावरती कारवाई झाली आहे। बीजी गोयल अँड कंपनी इथे तपासणी करून हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंकचे नमुने जप्त केले। 8 लाख रुपयांचा 4000 किलोचा साठा लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आलाय। आवश्यक तरतुदींचं पालन न केल्यामुळे तसंच या संस्थेने परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती न केल्यामुळे पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे। प्रशासनास बीजी गोयल कंपनी या संदर्भात एक तक्रार प्राप्त झालेली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी आणि संबंधित एरियाचे सहाय्यक आयुक्त यांनी तपासणी केलेली आहे। तपासणी दरम्यान सदर ठिकाणी विहित परवाना नसल्याचे निदर्शनास आलेले आहे। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच त्या ठिकाणी भेसळीच्या संशयावरून आणि लेबल त्रुटीच्या अनुषंगाने 4 अन्न नमुने घेण्यात आलेले असून 8,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।